तर नमस्कार मित्रांनो, आज रविवारचं थोडं उशिरा उठावं लागतंय. ऑटो रिक्षामध्ये लय मेहनत आहे, काय म्हणाल एवढं कष्ट मी कधीच केलं नव्हतं बरं का. वाटतंय तेवढं सोपं नाही ऑटो रिक्षामध्ये धंदा करणं, आहे की नाही बिलो. हां, सकाळी 6-7 वाजता जावं लागते, रात्री 10-11 वाजता, म्हणजे 15-16-17 घंटे काम करावं लागतं. तेव्हा कुठं 1000 रुपये हजेरी पडते बाबा. लय अवघड धंदा. काल 7 वाजता गेलो होतो सकाळी, आणि रात्रीचे यायला 10:30 वाजले मला. 10:30 वाजता येऊन जेवण वगैरे केलो. झोपलो फास्ट क्लास. उठलो आज 8 वाजता, डायरेक्ट 8 वाजता ते आज उठायला मला. रात्री 12 वाजता झोपलो होतो. 12-12:30 वाजले होते झोपायला. सकाळी पण उठायला उशीर झाला. जाऊ द्या म्हटलं, रविवार पण आहे, बरोबर आहे की नाही. हप्त्यातनं एकदा थोडं उशिरा उठावं लागतं. रविवारी थोडं मध्ये बिन 2 दिवस जरा गॅप पडलं होतं, माझं उशिराच सुटलो होतो. आता मला जायचं आहे गावी. मग मला आता टी काढायला जायचे, काय करावं काय कळाना मला. सुट्ट्या करायला तर जमना, बघू. अजून 1-2 दिवस टाईम आहे, म्हणजे 8 दिवस टाईम आहे जायला. 2-3 गुरुवारपर्यंत गुरुवारी जाणार आहे मी RTO ऑफिसला. जाऊन घेऊन येतो, कारण की जरा लॉंग ड्राईव्ह आहे. किती एक 10-15 दिवस यायचं नाही. आता जरा कार्यक्रम पण आहेत, लग्न पण आहेत मित्रांचे. लग्न करून मग यायचं. अजून ऑटो पूर्ण चकाचक घेऊन काढलेला आहे. थोड्याच वेळात आता निघणार आहे मी. ऑटोची पूजा वगैरे झाले, फर्स्ट क्लास देऊन चकाचक. आपण काय का रोज ऑटो देवतो बरं का. रोज ऑटो आपण दिवल्याशिवाय आपण काढतच नाही बाहेर. आणि कसं ऑटो स्वच्छ ठेवणं, कसं त्याच्यावर आपलं घर चालतो, त्याच्यावरच आपलं पोट पाणी सगळंच आहे. मग ते घाण ठेवून का, आता बरेच लोकांचे मी ऑटो बघतो, एवढं धुराळा, एवढं घाण. उगा कपडा जरी मारलं तर ऑटो साफ होऊन जाते, बरोबर आहे की नाही. नाश्ता वगैरे झाले आपलं फुल. आता 10:15 झालेले आहेत. पटकन आता आपल्या ड्युटीवर टच व्हायचं. हाय काय करायचं नाही. आता 10 वाजल्यात, आज उशीर झाले. 10-11 वाजतील आता. 11-12 वाजेकडून घाणायचं, म्हणजे 12-13. रविवारी 12-13 घंटे होते, बाकी दिवस 15 घंटे तर होतेच कंपल्सरी. मेहनत करावं लागेल मित्रांनो. म्हणून मी म्हणतो, तुम्ही जरा सपोर्ट करत जावा मला. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला. होईल बाजलं आपलं. लवकरात लवकर. मी जिद्दमध्ये अडकवलेलो आहे, जिद्द आर ते पारच. ऊन तर एवढं भयंकर ऊन आहे. कारण सकाळच्या टायमाला जर आपण धंद्यावर गेलो, तर दुपारच्या टायमाला काय तर म्हणजे 12-1 वाजेकडून आपलं निम्मं टार्गेट झालेलं असतं. धंद्यावर आहे आता ते. कधी होतं आहे, कधी कमी जास्त होत असतो. पण दुपारच्या टायमाला काय वाटत नाही. मग थोडं 12-1 घंटाभर झाडाखाली लावून बसलो. 12-1 वाजता, 1-2 म्हणजे नाही, एखादी घंटाभर आपण झाडाखाली लावून बसलो की मग काय विषय नसते. फर्स्ट क्लास निवांत 1 घंटाभर बसून टाकायचं. उन्हात तिकडं जास्त हवा करायचं नाही. ते चांगलं थंड सावली बघून लावलं का, आणि त्याच्यामध्ये कोण ना कोण येते. हे बघा ऑटो रिक्षावाले, हे बघा रस्ता जाम केला. कुठं तर आपलं झाडाखाली निवांत कोपऱ्याला लावून बसायचं. आता काय विषय माहिती आहे का, कुठं तर आता रोडच्या बाजूला कुठं जंगल वगैरे असते, तिथं बी लावलं का लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागले. काय कळा ना मला. गरीब गोरांचे व्हिडिओ काढून काय ना काय बहाणे देऊन सांगून त्यांच्या पोटावर पाय देणं हे बरोबर नाही, बरोबर आहे की नाही. उगा आपलं काय तर, आता ऊन सगळ्यांनाच आहे, कष्ट सगळ्यांनाच आहे. कोणतर म्हणते आता उन्हाच्या टायमाला बसावं थरा घंटाभर सावलीत. काय अडचण आहे लोकांना काय कळा ना मला. ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय. निघतो आता कामावर मी.